तिचा आम्हाला जाणून बुजून त्रास आहे. गिरणीत गेला गिरण्या चालू करू देत नाही, भजनाला गेलं भजन करू देत नाही, पुन्हा खोटे आरोप घेऊन केस करते. त्यांचे काही फोटो देखील व्हायरल झाले, तर त्यांना मोठ्या संख्येत 9-10 ते 10 लोकांनी मारहाण करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुम्ही म्हणतात की काय कशामुळे नेमकं आहे? तिला जाणून बुजून मुदाम कुठून आणला असेल, फोटो काढून दाखल केले असतील. मग त्याला मारहाण झालेली नाही? अजिबात मारहाण केलेलीच नाही. तिनं ते खोटे आरोप घेऊन केलेले. त्यांचं म्हणणं आहे की जे मंदिराचे भोंगे येतं त्या भोंग्याचा मोठा आवाज येतोय, ते बंद करण्यात यावे. आणि जाणीवपूर्वक आमच्या घराच्या बाजूला त्यांनी पिठाची गिरणी देऊन टाकली, आता त्याच्यामुळे मला त्रास होतोय, हे त्याचं म्हणणं आहे. त्यांचं काहीच त्रास होत नाही. गिरण्या चालू मान्य आहे. 10च्या पुढून नियम आहे सरकारचा, तर 9च्या आत गिरण्या बंद करते. मग त्याच तिला काय त्रास आहे तिथून पुढे? टाइम गिरण्या चालू राहतात. खोटा आरोप करून जास्तीचं सांगत असेल. कॅमेरा पर्सन संभाजी म्हणजे अंबाजोगाई बीड. माझी एवढीच विनंती आहे, ह्यांना जामिनावर सोडण्यात येऊ नये. जामिनावर सोडलं तर हे माझा खूनच करतील. त्या दिवशी माझा खून करण्याच्या उद्देशाने त्यांनी मला मारहाण केलेली आहे. मी बेशुद्ध पडल्याच्या नंतर ते लोक तिथून निघून गेलेले आहेत. ते कधी निघून गेले काय, पोलीस संरक्षण वगैरे काही पाहिजे? हा, पोलीस संरक्षण माझ्या फॅमिलीला देण्यात यावं, कारण माझ्यापेक्षा आता माझ्या फॅमिलीची मला चिंता पडली आहे.